मुंबई IIT-मध्ये आजपासून टेकफेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे। भारतासह परदेशातनं अनेक जण दरवर्षीप्रमाणे टेकफेस्टसाठी उपस्थित आहेत। मुंबई IIT-मध्ये 3 दिवस टेकफेस्टची धूम अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी या टेकफेस्टमध्ये काय खास आहे याच्याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष आहे। IIT मुंबई टेकफेस्टचं यंदा 28वं वर्ष आहे आणि यंदा आकर्षणाचं केंद्रबिंदू जर काही ठरत असेल तर ते यंदाच्या टेकफेस्टमध्ये हा मानवी रोबोट हा टेकफेस्टचं आकर्षण ठरतंय। IIT मुंबईच्या या टेकफेस्टमध्ये तंत्रप्रेमींसाठी अक्षरशः खुलजा सिमसिम अशी परिस्थिती असते आणि डिजिटलायझेशनच्या या संपूर्ण देशामध्ये वारे जोरदार वाहत असतानाच हा तंत्रज्ञानाचा कुंभमेळा भरलेला आपल्याला पाहायला मिळतो। यंदाचं 28वं वर्ष आहे आणि विद्युत इनोव्हेशनचा हा जर आपण पाहिलं तर मानवी रोबोट आहे आणि बॅन रोबोट आहे जो एका श्वानाच्या आकाराचा आहे आणि हे दोन्ही या ठिकाणी यंदा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। IIT बॉम्बेच्या या तंत्रज्ञान या महोत्सवामध्ये हे आकर्षण आहे आणि आपल्या बरोबर या संपूर्ण प्रकल्पाचे जर आपण MD आहेत राहुलजी आपल्यासोबत आहे। राहुलजी, मानवी रोबोट आणि हा एक श्वानाच्या आकाराचा रोबोट या ठिकाणी यंदाच्या या टेकफेस्टचं आकर्षण आहे। नेमकं काय वैशिष्ट्य आहे या रोबोटचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं, जिथे जे काही कामं जी धोकादायक असतात मानवासाठी ती आपण रोबोटने करू इच्छितो अशी आपल्या कंपनीची धारणा आहे। आणि रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे भविष्य आहे आणि म्हणूनच भारत सरकारने सुद्धा शाळेमध्ये रोबोटिक लॅब्स स्थापन व्हाव्या आणि मुलांना हे सगळे आधुनिक शिक्षण शाळेमध्ये उपलब्ध करून मुलांनी असे रोबोट्स शाळेमध्ये बनवावे या डायरेक्शनला आपला देश चाललेला आहे, जग चाललेलं आहे। आणि त्याच्यामुळे असे जे रोबोट्स असतात जे धोकादायक कामं असतात, जिथे आपला एक उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर जर एखादा बॉम्ब असेल कुठे आणि आपले वडील बॉम्ब स्क्वॉड मध्ये असतील तर आपली काय इच्छा असेल? रोबोटने जाऊन डिफ्यूज करावा का तुमच्या वडिलांनी जाऊन करावा? रोबोटने करावा। आणि म्हणून तशा प्रकारचं तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण वापरतो, ज्यावेळेस आपण मुलांना अशा प्रकारचं उच्च शिक्षण आपण देऊ इच्छितो, हे आमच्या कंपनीचं पूर्ण उद्देश आहे। हा कशा पद्धतीने ऑपरेट होतो ते आपण पाहूया। सध्या या ठिकाणी रिमोट आहे आणि रिमोटने या हालचाली केल्या जातात, मात्र हा ऑटोमॅटिकरित्या काम करतो का किंवा कार्यरत असतो? हा 100% ऑटोमॅटिकरित्या काम करतो। याला आपण प्रोग्रामिंग करून मोनोटोनस जॉब साठी आपण त्याला कामाला ठेवू शकतो। आणि अशा प्रकारचे हे रोबोट त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हेच यंदा या टेकफेस्ट 2024चं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। याच सगळ्यामध्ये परदेशातले तयार केलेले बनावटीच्या रोबोट सोबतच भारतीय बनावटीचा रोबोट सुद्धा चर्चेत आहे आणि तो सुद्धा यंदाच्या या टेकफेस्टचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। आपण जर पाहिलं तर हा या ठिकाणी भारतीय बनावटीचा रोबोट आपल्याला पाहायला मिळतोय। सर, काय सांगाल? या ठिकाणी हा भारतीय बनावटीचा रोबोट आहे। इतर विदेशातील रोबोट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय, मात्र सध्या बऱ्याच जणांचं आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय वेगळेपण आहे या भारतीय रोबोट? जे सगळ्यात महत्त्वपूर्ण जे ह्या रोबोटमध्ये जे वेगळंपण आहे ते आहे की हा स्वदेशी आहे, पूर्णपणे स्वदेशी आहे। आणि हा रोबोट बनवण्याचं उद्दिष्ट असं आहे की शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये आता रोबोटिक्स हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे, पण ते शिकवण्यासाठी जे लागणारे ज्या लॅबोरेटरी असतात ते जी कुठेतरी कमी आहे, मग ती कमी हा रोबोट पूर्ण करेल। ह्या रोबोटच्या थ्रू आपण रोबोटिक्स शिकू शकू आणि ह्या रोबोटमध्येच आपण त्या सगळ्या लॅबोरेटरीमध्ये असणारे सेन्सर्स आणि जे इक्विपमेंट्स आहेत ते आम्ही सगळे टाकतो, ज्यामुळे छोटी शाळा असेल, मोठी शाळा असेल, कुठच्याही कॉलेजेस असतील, ते असे रोबोट्स घेऊन त्या मुलांना रोबोटिक्स शिकू शकते, ते ॲक्शन्स करू शकतो। जसं तुम्ही बघा शेक हँड करतोय आता मला आता भारतीय रोबोट म्हणल्यावर नमस्कार तर केलाच पाहिजे, बरोबर? मग त्याला आम्ही नमस्कार करायलाही शिकवलं। तुम्ही बघू शकाल तो आता एक नमस्कार करेल मला, आपण त्याला नमस्कार केला तर रोबोट नमस्कारची ॲक्शनही करेल। तर नमस्कार करतो,
हा रोबोट बोलतोही, हा रोबोट बोलणारा रोबोट आहे, हाताशी बोलतोही, देऊ शकतो. आपण त्याला विचारलं व्हॉट इज युअर नेम, My name is Indro. इंड्रो वेअर आर यू. Right now, I am at IIT Bombay, Tech Fest exhibitions, and I am having a great time interacting with all these wonderful people. ह्या रोबोट आपण शिकूही शकतो. एक ह्याची खासियत आहे या रोबोटची. म्हणजे विचार करा, एखादा टीचर्स असेल, एका सिलेबस असेल, त्याला शिकवला तर तो बराबर तो तसा शिकू शकतो मुलांना. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना बाय बाय करतोय आणि सगळ्यांना या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हा इंड्रो 6.0 हे 6वं व्हर्जन आहे यामधलं आणि हा रोबोट तयार करण्यात आलेला पाहायला मिळतोय. अगदी भारतीय बनावटीचा स्वदेशी असा हा रोबो आहे. हे पाहण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.